प्रगट होता ती वार्ताय पडे परम पडे क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहताय परम संकट मिरवेल जगामध्ये प्रगट झाला तर मोठा हा प्रवाह आहे. हा एवढा मोठा प्रवाह, या प्रवाहामध्ये जर आपण पडलो तर आपण वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचा पुढे प्रवाह आहे. आता प्रवाह कोणता मी तुम्हाला पुढच्या ओळीत निघायच्या अगोदर सांगून टाकतो. कारण हा प्रवाह कोणता होता, कारण ही राजाची आई होती आणि त्या काळामध्ये स्त्रियांना पुरुषाला बोलण्याला पूर्णपणे 100% बंदी होती. मग हा पुरुष कुठला तरी आलाय, ही राजाची आई त्याला बोलली तर ही असं राजघराण्यातली स्त्री आहे आणि एखाद्या पुरुषाला बोलती, या प्रवाहात आपण पडू आणि राजदंडाला शिक्षेला पात्र होऊ आणि मरावंच लागल. अशा प्रकारचं पुढे भीती आहे. म्हणून गोप्य धरणे वचन कार्य मांदूसा जोडीचे साधन मग ते वर्णित असं भाग्यपण अंबर ठेंगणे वाटत तसे. हा जो काही शब्द आहे तो शब्द आला नाही पाहिजे. कार्य तर साधून घ्यायचंय. हा माणूस कोण आहे ते तर जाणून घ्यायचंय. कशासाठी आलाय, सिद्ध पुरुष आहे का हे जाणून घ्यायचंय. त्याच्याकडून अनुग्रह तर घ्यायचा आहे, पण जगात तर प्रगट होऊ द्यायचं नाही, कुणाला माहित तर होऊ द्यायचं नाही. अगदी गुपचूप हे कार्य साधून घ्यायचंय. ही मैनावती त्या सेविकेला सांगते. म्हणून तिने उभय तर्जनी कोणी दाविला तिचे लागणे कोणी येतो प्रवेश तरणी मवळी तृण वाहोनिया. त्या माडीवरून बोटानं असं दाखवलं, बघते तिकडे बघते काय मास्तर तो माणूस दिसतोय आणि तो जमिनीवर चालतोय, भारत त्याच्या डोक्यावर आधार चालतोय. तो कशा प्रकारे सूर्यासारखा तेजस्वी आहे, अशा प्रकारचा तो पुरुष आहे. कवती खून परिचारिका पाती झाली जालिंदरे विवेका तो मवळी भार आदर देखा सवे सवे चालत असे. सुद्धा अतिशय चतुर होती, अतिशय पंडित होती. तिने खाली बघितलं तर जालिंद्रनाथ खालून रस्त्याने चालतोय, भारा डोक्यावर आहे, पण तो आधार आहे. डोक्यावर कुठं स्पर्श नाही. अगदी त्याच्यामध्ये 1-2 फुटाचा अंतर आहे आणि 1-2 फुटावर वर भारा चालतोय. ते पाहून याने दृष्टी विस्मय करे आपले पोटी म्हणे माय व परम धुर्जटी योग सिद्धी असे. बघितल्याबरोबर ती परिचारिका बोलते, हे आई खरोखरच अतिशास्त्र विहंगम अशा प्रकारचं दृश्य आहे. असं दृश्य मी माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही. आणि हे जे घडतंय का, हे जो काय पुरुष आहे का, हा जरूर असताना हा कुणीतरी असताना योग पुरुष असला पाहिजे असं तिने 100% कनक वर्ण बाला किरण महिमिरवत योग प्राज्ञी तरी हा सुलोक भूलोक प्राणी ससा येत असे जननी. वर्ण कसा आहे, कनक म्हणजे सोनं, सोन्यासारखं शरीराचा वर्ण आहे आणि त्याचं तेज कसं आहे, बालार्क लहान सूर्य जशा प्रकारे उगवायला यावा अशा प्रकारे त्याचं तेज आहे. हा कुणीतरी एक सत्पुरुष आहे. सत्यलोक भोलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख स्मरा की स्मरण जनक महिला की तरला. लोक भोर लोक आणि असताना स्वर्ग लोक हे असं हिंडणारा हा कुणीतरी माणूस आहे. आणि स्त्री काय असताना स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये हिंडणारा माणूस आहे, पण सहज मृत्यू लोकांच्या ठिकाणी आलाय. अतिशय सत्पुरुष आहे हा. तरी माय वाईक वचन सलील भक्ती आराधुना तय चित्त भागवती प्रसन्न करुण कल्याण दरी रिगावे. लागेल आपल्याला सलील भक्ती. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नवविध भक्तामध्ये सलील भक्ती. सलील म्हणजे कशाला म्हणलेलं आहे, सलील म्हणजे कपाळ, आपलं कपाळ. आणि कपाळ दुसऱ्याच्या समोर असं कुणाच्या तरी समोर, सत्पुरुषाच्या समोर, भगवंताच्या समोर टेकणं, दर्शन घेणं, याला सलील भक्ती असं म्हणायचं. ही सलील भक्ती, त्याचं दर्शन घ्यावं लागेल आपल्याला. आणि त्याची जी काही चित्त भगवती आहे, त्याचं अंतकरण आहे, हे अंतकरण प्रसन्न करून घ्यावं लागेल. आणि अंतकरण प्रसन्न करून घेऊन आपला जो काही हित कार्यार्थ साधून घ्यावं लागेल. जैसे ध्रुवानी अडळ पद जिंकून हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दृढ बंध मुक्त केले जननी. काय केलं, भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि भगवंताला प्रसन्न करून घेऊन त्या देवाकडून आढळ पद मागून घेतलं आणि जन्म मरण संपून टाकलं. एकदाचा जन्म मरणाच्या बाजूला झाला. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, आपलं हित साधून घ्यावं लागल. तन्मय दास दासी व पुण्य आयुष्याशते पुरुषासी चिरंजीव प्रसाद व पुण्य देहासी अचळ हो महिते वर्तावे. आपले जे काय दास दासी आपलं सर्वस्व आणि त्याच्या पायावर तर
तन मन धन असं अर्पण करून टाकावं लागल आणि अर्पण करून घेऊन चिरंजीवाचा आशीर्वाद मागून घ्यायचा आणि चिरंजीवाचा आशीर्वाद मागून घेऊन हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं. तसं तर प्रत्येक माणूस असतं, आत्मा हा चिरंजीवच आहे, पण या आत्म्याला काय करावं लागतं, या देहासोबत जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. पण आत्म्याचे आणि देहाचं तादात्म्य तोडून टाकलं. आता हा अभ्यास आमच्या बंडूनावाने खूप मोठा आहे. त्यांनी दासबोधाचा अभ्यास केलाय. मी नेहमी सांगत असतो, ज्यांनी दासबोधाचा अभ्यास केलाय ती माणसं अतिशय अभ्यासू असतात. कारण दासबोधामध्ये अशा प्रकारची भक्ती सांगितली आहे की मनानं स्वतःच्या मनानं स्वतःला उपदेश करणं ही ती नाम दासबोध. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, स्वतःचं हित स्वतःचं कल्याण करून घ्यावं लागेल. ऐसे परिचारिक युक्ती ऐकून बोले मैनावती म्हणे माय व तरुणी आरती चित्त स्वरूपी करावे. परिचारिका बोलल्याच्या नंतर मैनावती बोलते, मग त्याच्यासाठी तर मी तुला बोलवून घेतलंय. आता तू काय कर, काय युक्ती प्रयुक्ती करायची ती कर आणि करू ना आणि त्या सत्पुरुषाला प्रसन्न करून घे. तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी जितके गुज गोचर करुणी लगबगे येई का. माणूस एवढा ज्ञानी माणूस एवढा हुशार एवढा चतुर पंडित असणारा सत्पुरुष राहतो कोणत्या ठिकाणी. आता त्यांचं जे काही हेलापट्टण नावाचं गाव होतं ना, हे काही गांजपूर सारखे खेळ नव्हतं, जरा बीड सारखं मोठं असेल. त्याच्यामुळे काय कर, ह्याच्या माग 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 जा आणि कोणत्या ठिकाणी राहतो, कोणत्या गल्लीला राहतो, कोणत्या वार्डात राहतो, कोणत्या मठात राहतो याचा आता सर्व माहिती काढून घ्यावं लागल. अवश्य म्हणून या परिचारिका जाती झाली सदैवी काय तव तो संचरण ग्राम लोक आहे गोधाना ते पाहतसे. म्हणली ती काय सोप आहे, मी याच्या माग 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 मागच जाते ना, कुठं जातं ते. आणि मग काय झालं, ती अवश्य म्हणली आणि ती निघाली. हा जालिंदरनाथ असताना आणि रस्त्याने आले आणि रस्त्याने येऊन असताना बारक्या रस्त्यावर मोठ्या रस्त्यावर मोठ्या रस्त्यावर त्याच्या मोठ्यावर पुन्हा चौकात अशा प्रकारे ते जाऊ लागले. तवती गोधन ग्राम वाटी अपार जात असता चवाटी तृण सोडून येते थाटी सुपंती देत गमत असे. त्या ठिकाणी एक असं चौक होता, वडाचं झाड असावं, तिथं त्या झाडाखाली काही गायी जमलेल्या होत्या गावामध्ये आणि त्या गायीचा मेळा बसलेला होता. हा जालिंदरनाथ तिथं आले. तिथं आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्या असे वर हात केले की बाहेर हाताने धरला आणि खाली टेकला की त्याची गाठ सोडली आणि जी गवत आहे आणि ते सगळं त्या गायीच्या पुढे असं हिसकटून टाकलं. तवती दासी मागे मागे जाताशे लगे बगे मग गंध गल्ली कुचळ योगे जाऊन या बैसला. सगळं ते गवत टाकून दिलं, भारा हिसकटून दिला. गायी गवत खाऊ लागल्या. गायी गवत खाऊ लागले की म्हणते जालिंदरनाथाला तिथून एक असा मार्ग धरला तिचा आड मार्ग धरला आणि जिथं असं अगदी कुशळ गल्ली होती, म्हणजे गावातली घाण लोक सगळे झाडून केर कचरा उकंडे होते तिकडं टाकीत होते आणि तिकडे जालिंदरनाथ जाऊन बसला. ते क्षण एक उभे राहुणे पाती त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमाने अचळ स्थान रक्षिले. चौकोन असं उकंड्याचे ढीक पडले होते. लोकांनी कचरा आणायचा आणि तिथं फेकायचा, कचरा आणायचा आणि तिथं फेकायचा, कचरा आणायचा आणि तिथं फेकायचा आणि त्या कचऱ्याच्या ढिगाच्या मदत जाऊन ती जालिंदरनाथ बसले. ही जी काही परिचारिका होती ती जरा लांब लपून बसली आणि ती म्हणली आता बसलाय माणूस हा, पण जातो काही की, पण सूर्य मावळूस तर बी ती काही माणूस ती जालिंदरनाथ हल्ले नाहीत आणि ती बी तिथपर्यंत तोपर्यंत नजर राखीत बसली. मग ती येऊन वाता कृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवते प्रसन्न चित्ती स्थिरावे. तिकडे आले आणि सांगितलं, हे आई हे असं जे काही सत्पुरुष आहे आणि तिकडच्या गल्लीला उकंडे सगळे तिकडे लोक केर कचरा आसरा घरामधली घाण नेऊन टाकतात आणि त्या गल्लीला ते जाऊन बसलेले. मी आता जाऊन बघितलं, माणूस तर अगदी तेजस्वी आहे पण बसलाय मात्र अगदी असं कुशळ गल्लीला. उच्चत जागा दुर्गंध व्यक्त माये वासे सर्व एकांत तया स्थानी पिशाच वते वस्ती लागी ठिकाण. तेजस्वी शोभायमान माणूस आहे पण अशा ठिकाणी बसलाय, दुर्गंधी व्यक्त आहे, तिथं घाण टाकलेली आहे सगळी, केर कचरा आहे तिकडं काय माणूस कोणी फिरकत नाही. अशा ठिकाणी तो जाऊन माणूस बसलाय एकांत. जशा प्रकारे पिशाच तशा प्रकारे भूत बसावं अशा प्रकारे तो माणूस बसलाय. जेते न राहे श्वान सुकरे कर्दम कुवे गंधे अपारे वस्ती विराजून पिशाच सरे वलगना ते वदत असे. सुद्धा राहणार नाहीत अशा ठिकाणी तो माणूस बसलाय. का कारण त्या ठिकाणी काय तिथं कर्दम आहे म्हणजे चिखल आहे.
घाण आहे तिथं सगळी. नालीचं पाणी आलंय, मुरीचं पाणी आलंय. सगळ्या लोकांनी असं घरातला दारातला सगळा केर कचरा तिथं आणून टाकलाय आणि तशा ठिकाणी तू जाऊन बस. आयशी ऐकून याची वाणी मने स्थिर व शुभाय नरणी राहिती होतो जनसंबोध यामिनी मग जाओ दर्शना. राणी मैनावतीला सांगितल्याच्या नंतर ती म्हणली थांब थांब आता स्थिर हो, जरा स्थिर हो. आता लोक झोपू दे. ज्यावेळेस सगळे लोक झोपतील का आणि त्यावेळेस आपण दोघी जणी आणि त्यांना भेटायला जाऊ. अवश्य म्हणून या परिचारिका मग मध्ये यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून तब काय चढरस मिळवले. दोघी जणी थांबल्या. मग मध्यरात्री झाली. मध्यरात्री झाल्याच्या नंतर एक ताट घेतला आणि त्या ताटामध्ये गोड 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 फळं घेतले. सफरचंद घेतले, ते असं ड्रॅगन फ्रूट घेतलं, सगळं घेतलं आणि ते गेले मग भेटायला. काळी कांबळे गुंतून बुंती परिचारिका मैनावती येत्या झाल्या त्या स्थाना एकांती लक्ष्मीया महाराजा. वाट काढीत ध्यानात ठेवली होती तिनं. गल्ली सगळं शास्त्र चौक ध्यानात ठेवलं होता. कुणकुण कुठं वळायचं, कुणकुण कसं जायचं सगळं ध्यानात ठेवलं होतं. ज्या ठिकाणी जालिंद्रनाथ होते त्या ठिकाणी दोघे आल्या. तव तो सिद्धराया मुनी परमहंसाच्या वानुनी आवनी मोक्ष मोक्ष मुक्ताची अग्रस्थाने ध्यानी बैसला से महाराजा. त्यासर उकिरड्याच्या बाजूला चौकून उकडले, चौकून घाणे कर्दमे चिकले घाण यायला लागली. पण आतमध्ये जालिंद्रनाथ बसले तर आणि बसले तर आणि ते कसे बसले, ध्यानस्थ बसले तर. कुठल्या प्रकारचा वास नाही, कुठल्या प्रकारे आपण कुठं बसलो त्याचा ध्यास नाही, हे असल्याच प्रकारचं काय नाही. अगदी असं ध्यान करत बसले.